Hello everyone. Welcome to my channel Learn English Binglish Marathitun. We have covered simple present tense, present continuous tense and present perfect tense so far. आपण आतापर्यंत सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ शिकलो आहोत. हमने अब तक सिंपल प्रेजेंट टेंस यानी साधारण वर्तमान काल, प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस यानी अपूर्ण वर्तमान काल और प्रेजेंट परफेक्ट टेंस यानी पूर्ण वर्तमान काल सीख लिया है. In my previous grammar tricks video, I had said I will cover simple past tense, but before that, I want to cover present perfect continuous tense. माझ्या आधीच्या ग्रामर ट्रिक्स व्हिडिओमध्ये मी सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळाबद्दल सांगेन असं म्हटलं होतं, पण त्याआधी मला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण करायचा आहे. मेरे पिछले ग्रामर ट्रिक्स वीडियो में मैंने सिंपल पास्ट टेंस यानी साधारण भूतकाल के बारे में बताऊंगी ऐसे कहा था, लेकिन उसके पहले मुझे प्रेजेंट परफेक्ट कंटिन्युअस टेंस पूरा करना है. So today we will learn how to identify present perfect continuous tense using Marathi and Hindi keywords. म्हणून आज आपण मराठी आणि हिंदी मधील शब्दांवरून प्रेजेंट परफेक्ट कंटिन्युअस टेंस ओळखायला शिकू. इसीलिए आज हम मराठी और हिंदी के शब्दों के सहारे प्रेजेंट परफेक्ट कंटिन्युअस टेंस पहचानना सीखेंगे. Note that continuous tenses are also called progressive tenses. लक्षात घ्या, कंटिन्युअस टेन्सेसना प्रोग्रेसिव्ह टेन्सेस सुद्धा म्हणतात. ध्यान रखें, कंटिन्युअस टेन्सेस को प्रोग्रेसिव टेन्सेस भी कहते हैं. So the present perfect continuous tense is sometimes called the present perfect progressive tense. म्हणून कधी कधी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सला प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव टेन्स म्हणतात. इसीलिए कभी कभी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स को प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव टेन्स कहते हैं. लेट्स सी फॉलोइंग सेंटेन्सेस. पुढील वाक्य पाहूया. लहानपणापासून माझं नाच करणं चालूच आहे. लहानपणापासून मी नाच करत आहे किंवा लहानपणापासून मी नाच करते. तासभर आम्ही धावत आहोत किंवा तासभर आम्ही धावतोय. गेल्या वर्षीपासून तू नियमित अभ्यास करत आहेस किंवा गेल्या वर्षीपासून तू नियमित अभ्यास करतोयस. तुम्ही बराच वेळ उभे आहात. तो गेल्या एका महिन्यापासून पुस्तक लिहित आहे किंवा तो गेल्या महिन्यापासून पुस्तक लिहितोय. ती सकाळपासून झोपली आहे किंवा ती सकाळपासून झोपलीये. काल रात्रीपासून पाऊस पडतो आहे किंवा काल रात्रीपासून पाऊस पडतोय. ते मागच्या आठवड्यापासून योगासन करत आहेत किंवा ते मागच्या आठवड्यापासून योगासनं करतायत. वरील सर्व वाक्यातून आपल्याला हे कळतंय की क्रिया आधीच सुरू झाली आहे आणि अजूनही चालू आहे किंवा ती आज उद्या सुरूच ठेवणार आहोत किंवा ठेवणार म्हणजे जो कोणी क्रिया करतोय ती चालूच राहणार आहे. आपल्या लक्षात असेल की चालू वर्तमान काळात जे काही क्रियापद आहे त्यातील शेवटचा ने काढून आपण कर्त्यानुसार पुढील शब्द जोडतो. स्त्रीलिंगी मी साठी ते लावतो, ते आणि य किंवा त आणि आहे. पुल्लिंगी मी साठी तोय आणि तोय किंवा त आहे लावतो. आम्ही साठी तोय किंवा त आहेत. स्त्रीलिंगी तू साठी तेयस किंवा त आहेस. पुल्लिंगी तू साठी तोयस किंवा त आहेस. तुम्ही साठी ताय किंवा त आहात. तो साठी तोय किंवा त आहे. ती साठी ते किंवा त आहे. नपुसकलिंगी एकवचन ते साठी तय किंवा त आहे. अनेक वचनासाठी ते तायत किंवा त आहेत. इथे सुद्धा तसंच आहे, फक्त अशा वाक्यामध्ये कोणत्या ना कोणत्या वेळेचा संदर्भ असतो.
तसंच वाक्यात पासून, अजून, बराच वेळ, भर असे शब्द साधारणतः वापरले जातात, जे क्रिया सुरू होऊन काही काळ ती चालूच आहे हे दर्शवतात. जेव्हा अशा प्रकारचा बोध होईल तेव्हा तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल. राहील लक्षात? आगे बताए गए वाक्य देखें. बचपन से मैं नृत्य करते आई हूँ या बचपन से मैं नृत्य कर रही हूँ. 1 घंटे से हम दौड़ रहे हैं. पिछले साल से तुम नियमित तौर पर पढ़ाई कर रहे हो. आप काफी वक्त से खड़े हैं. वह पिछले 1 महीने से किताब लिख रहा है. वह सुबह से सोई है. कल रात से बारिश हो रही है. वे पिछले हफ्ते से योगासन कर रहे हैं. ऊपर बताए गए वाक्यों से हमें यह पता चलता है कि कार्य पहले से ही शुरू हुआ है और अभी भी जारी है या जारी रहने वाला है. आपको याद रहेगा, अपूर्ण वर्तमान काल में हम जो कोई क्रियापद है उसका आखिरी शब्द ना निकाल के कर्तानुसार आगे बताए गए शब्दों का प्रयोग करते हैं. मैं के लिए रही हूँ या रहा हूँ. हम के लिए रहे हैं. तू रहा है. तू रही है. तुम या आप रहे हो. वह रही है या वह रहा है. वे रहे हैं. यहाँ भी हम उसी प्रकार वाक्य बनाते हैं, केवल इन वाक्यों में समय का कोई जिक्र होता है और उसके साथ से शब्द का प्रयोग किया जाता है, जो यह दर्शाते हैं कि क्रिया शुरू होके कुछ समय निकल चुका है और वह अभी भी चल रही है. जब भी हमें इस प्रकार का बोध होगा वह प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस रहेगा. आया समझ में? नाउ वी विल सी दी स्ट्रक्चर ऑफ अ सेंटेन्स इन प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. आता आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वाक्य बनवण्याचा नियम पाहूया. अब हम प्रेजेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स में वाक्य बनाने का नियम देखेंगे. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब हैव और हैज प्लस बीन BEEN प्लस प्रेजेंट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब दैट इज वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट इफ एनी प्लस सिंस, उसके बाद स्पेसिफिक पॉइंट इन टाइम और फॉर प्लस पीरियड ऑफ टाइम. म्हणजे सब्जेक्ट कर्ता अधिक हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यक क्रियापद हॅव किंवा हॅज अधिक बीन BEEN बीन हा शब्द अधिक प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब दॅट इज वर्ब प्लस ING म्हणजे क्रियापद अधिक ING प्लस ऑब्जेक्ट इफ एनी म्हणजे एखादं कर्म प्लस सिन्स प्लस स्पेसिफिक पॉइंट इन टाइम म्हणजे सिन्स शब्द वापरला तर विशिष्ट काळ किंवा फॉर शब्द वापरला तर पीरियड ऑफ टाइम म्हणजे कालावधी. सब्जेक्ट यानी कर्ता अधिक हेल्पिंग वर्ब यानी सहायक क्रियापद हैव या हैज प्लस बीन ये शब्द वहां पे डालना है हमें प्लस प्रेजेंट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब दैट इज वर्ब प्लस ING यानी क्रियापद प्लस ING प्लस ऑब्जेक्ट इफ एनी यानी कोई कर्म प्लस सिंस, उसके साथ स्पेसिफिक पॉइंट इन टाइम. अगर सिंस का उपयोग हम लोग कर रहे हैं तो विशेष समय के लिए और फॉर अगर यूज कर रहे हैं तो समय का अवधि पीरियड ऑफ टाइम. लाइक इन प्रेजेंट परफेक्ट टेंस फॉर सब्जेक्ट्स I, you, we, they helping verb have and for he, she, it helping verb has is used. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळाप्रमाणे कर्ता जर I, you, we, they यापैकी कोणी असेल तर त्यासाठी सहाय्यक क्रियापद have आणि he, she, it साठी
सहाय्यक क्रियापद हॅजचा वापर केला जातो। प्रेजेंट परफेक्ट टेंस यानी पूर्ण वर्तमान काल की तरह कर्ता अगर आई, यू, वी, दे इसमें से कोई है तो उसके लिए सहायक क्रियापद हैव और ही, शी, इट के लिए सहायक क्रियापद हैज का प्रयोग किया जाता है। For is used when period of time, that is total time, is known, and since is used when starting point or starting of an event or action is known. जेव्हा आपल्याला क्रियेचा कालावधी माहित असेल तेव्हा for चा वापर करायचा आणि जेव्हा क्रिया किंवा घटना ज्या क्षणी किंवा वेळी सुरू झाली ते माहित असेल तेव्हा since चा वापर करायचा। जब हमें कार्य की अवधि या कितना समय लगा है यह पता रहेगा तब for का प्रयोग करना है, और जब क्रिया या घटना कब शुरू हुई वह पता रहेगा तब since का प्रयोग करना है। I will cover in detail difference between for and since in a separate video. मी for आणि since मधला फरक आणखी सविस्तररित्या एका वेगळ्या व्हिडिओमध्ये समाविष्ट करेन। मैं for और since में जो फरक है वह विस्तार से एक अलग वीडियो में शामिल करूंगी। आता सुरुवातीला ऐकलेल्या वाक्यांची इंग्रजी वाक्य पाहूया। अभी शुरू में सुने हुए वाक्यों के अंग्रेजी वाक्य देखते हैं। I have been dancing since my childhood. क्रिया लहानपणापासून सुरू झाली आहे म्हणून since वापरलं। क्रिया बचपन से शुरू हुई है इसलिए since का प्रयोग किया। We have been running for an hour. An hour period of time म्हणजे 1 तास हा कालावधी दर्शवतो म्हणून for वापरलं। 1 घंटा यानी अवधि इसलिए for का प्रयोग किया। You have been studying regularly since last year. Last year गेल्या वर्षीपासून म्हणून since वापरलं। पिछले साल से इसलिए since का प्रयोग किया। You have been standing for a long time. A long time म्हणजे बराच वेळ म्हणजे कालावधी म्हणून for वापरलं। काफी समय यानी अवधि इसलिए for का प्रयोग किया। He has been writing a book since last month. Last month म्हणजे गेल्या महिन्यापासून म्हणून since वापरलं। पिछले महीने से इसलिए since का प्रयोग किया। She has been sleeping since morning. Morning सकाळपासून म्हणून since वापरलं। सुबह से इसलिए since का प्रयोग किया। It has been raining since last night. Last night म्हणजे काल रात्रीपासून म्हणून since वापरलं। कल रात से इसलिए since का प्रयोग किया। They have been doing yoga since last week. Last week मागच्या आठवड्यापासून म्हणून since वापरलं। पिछले हफ्ते से इसलिए since का प्रयोग किया। Hope this is helpful. In the next grammar tricks topic, I will cover simple past tense. Till that time, learn all 4 types in present tense perfectly. Thanks for listening. Bye for now. Happy learning.